आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची आज जयंतीचा दिवस। आपण अनेक जण 12 मार्चला आणि 25 नोव्हेंबरला इथं अभिवादन करण्याच्या करता येत असतो। महाराष्ट्रातले अनेक सहकारी येत असतात, सरकारतर्फे देखील काही मान्यवर येत असतात। आज आवर्जून मी सरकारच्या तर्फे इथं अभिवादन करण्याच्या करता आलेलो आहे। खऱ्या अर्थाने स्वर्गीय चव्हाण साहेबांनी सुसंस्कृतपणा राजकारणामध्ये कसा टिकवायचा असतो, कसा सांभाळायचा असतो आणि कसं त्याच पद्धतीनं कामकाज करायचं असतं हे उभ्या महाराष्ट्राला त्यांनी मुख्यमंत्री असतानाही दाखवलं, उपपंतप्रधान पदापर्यंत ते पोहोचले तिथेही दाखवलं, केंद्रामध्ये अनेक वर्ष अर्थमंत्री, गृहमंत्री, परराष्ट्र मंत्री, विरोधी पक्षनेते असे अनेक पद त्यांनी भूषवली। त्या प्रत्येक वेळेस त्यांनी ते दाखवून दिलं आणि तोच आदर्श नवीन पिढीनं पण आम्ही सगळ्यांनी ठेवला पाहिजे अशा प्रकारची भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आहे। आपण अलीकडे बघतो, तुम्ही पण पत्रकार मित्र बघता की खूप वेगळ्या प्रकारे वाचा वीरांची संख्या वाढलेली आहे आणि काही पण बोलत असतात, कुठं काही कोण खेकडा म्हणतं, कोण वाघ म्हणतं, कोण काय म्हणतं। अशा गोष्टी खरं तर थांबल्या पाहिजेत। ज्यावेळेस आपण स्वर्गीय चव्हाण साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो, स्वर्गीय वसंतदादांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो, स्वर्गीय वसंतराव नाईकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो, ह्या सगळ्या महान व्यक्तींनी एक महाराष्ट्राला नवीन रस्ता दाखवलेला आहे। त्या रस्त्यानेच आपण सगळ्यांनी पुढे गेलं पाहिजे अशी माझी मनापासूनची भावना आहे। आज दिल्लीमध्ये नाही, काल बैठक होणार होती, परंतु काल नंतर भारतीय जनता पक्षाचं पार्लमेंटरी बोर्ड बसणार होतं, त्याच्यामुळे कालची बैठक ही पुढे ढकललेली आहे। ती आज पण होऊ शकते अथवा उद्या पण होऊ शकते। राष्ट्रवादी काँग्रेसला साधारण किती जागा मागितली? आता आम्ही त्याच्या संदर्भातली प्राथमिक चर्चा केलेली आहे। आम्ही तिन्ही पक्ष एकत्रपणे बसलेलो होतो। त्या चर्चेमध्ये साधारण प्रत्येकाचा मान सन्मान राखला जाईल आणि त्या कार्यकर्त्यांना पण समाधान वाटेल अशा प्रकारचा तोडगा काढण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्यांचा चाललेला आहे। या संदर्भामध्ये मला काही बोलायचं नाही। मी सुरुवातीलाच काय सांगितलं, सुसंस्कृतपणा सगळ्यांनी दाखवावा, त्याबद्दल वरिष्ठ पातळीवर सगळेजण काय तो निर्णय घेतील। ह्याच्यामध्ये आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असू द्यात, भारतीय जनता पक्ष असू द्यात किंवा शिवसेना असू द्यात, तिन्ही पक्षांनी किंवा महायुतीच्या सगळ्या घटकांनी, त्याच्यात आठवले साहेब आहेत, बाकीचे सगळे मान्यवर आहेत, ह्या सगळ्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी, त्यांच्या नेत्यांनी वातावरण खराब होईल, वातावरणामध्ये गढूळपणा होईल अशा प्रकारचं कुठलंच वक्तव्य कुठल्याच राजकीय, आत्ता मी नावं घेतली महायुतीच्या कुठल्याच घटक पक्षाच्या नेते मंडळींनी करता कामा नये, कार्यकर्त्यांनी करता कामा नये अशी माझी भावना आहे।